आज शिवसेना ठाकरे गटाच्या शिव आरोग्य सेनेचा पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला खासदार विनायक राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना खासदार राऊत यांनी कोविड काळात शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून केलेल्या कामाची माहिती दिली। राज्यातील आरोग्य सेवा सध्या व्हेंटिलेटरवर आहे असं सांगतानाच राज्य सरकार शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर कोट्यवधी रुपये खर्च करून आपली प्रसिद्धी करत आहे। मात्र आरोग्य विभागावर खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, ही दुर्दैवाची बाब असल्याची टीकाही खासदार विनायक राऊत यांनी केली। नाही, सध्या महाराष्ट्रातली आरोग्य सेवा पूर्णपणे व्हेंटिलेटरवर आहे। कारण दुर्दैवाने ह्या आरोग्य खात्याला मिळालेले मंत्री हे त्याला आरोग्याची किंवा म्हणून ह्या खात्याची जाण नसलेले तर नाहीत, परंतु ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा जेवढं काय ओरबाडायचं आहे तेवढं ओरबाडण्याचं काम करतात। आज अगदी डॉक्टर्सना मानधन नाही मिळत, वेतन मिळत नाही, आरोग्य सेविकांना दिवसरात्र फिरणाऱ्या आरोग्य सेविकांना उपेक्षित जीवन जगावं लागतं। कोणत्याही जिल्हा रुग्णालयामध्ये 100% औषध पुरवठा तर नाहीत, पण साध्या तापावरच्या गोळ्यासुद्धा बाहेरून आणाव्या लागतात। आणि म्हणून अशा पद्धतीने सध्याची आरोग्य सेवा सुधारवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते फक्त शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वतःचा टेंबा मिरवण्याचा प्रयत्न करतात, करोडो रुपये त्याच्यावर खर्च करतात, पण आरोग्यावर मात्र लाखो रुपये खर्च करण्याची सुद्धा त्यांची दानत राहिलेली नाही। यावेळी शिंदे गटावर टीका करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिव आरोग्य सेना राज्यात अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असल्याचं राऊत यांनी सांगितलं। काही जणांना चोरी करायची जशी सवय असते, पळवापळवी करायची सवय असते, तसं या गद्दार गटाने त्याच्यातले काही जणांना पळून नेलं। पण डॉक्टर ठाणेकर यांनी ज्या वेळेला हा कार्यभार स्वीकारला, आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये शिव आरोग्य सेनेचे शिवदूत काम करतायत आणि रोगी लोकांना ते मदत करतायत। या मेळाव्याला शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, माजी आमदार उल्हास पाटील, अवधूत साळोखे, दत्ताजी टिपुगडे, गोविंद वाघमारे, विराज ओतारी, विकी मोहिते, सुहास डोंगरे, समरजित जगदाळे, दिलीप देसाई, दीपक गौड, राजू सांगावकर, रमेश पाटील, विनोद खोत, उदय जाधव, अभि पोरे, विवेक काटकर, जीवन पाटील, दत्ता पाटील, शांताराम पाटील, दिनेश साळोखे, स्वरूप मांगले, धनाजी यादव, शौनक भिडे, सरदार पोवार, रणजित आयरेकर आदी उपस्थित होते।